आम्ही झालोय दुश्मन लोकांचे. 15 वर्षाची पोरगी पळून जाते, तिथं आई फेल आहे. खरंय का खोटंय बोला? 17 वर्षाची पोरगी पळून जाते, फेल आहे. आणि पळून गेलेली एकही पोरगी कधी विद्वान पोराबरोबर जात नाही. कधी ध्यानाटायचं असं कधी आठवलं का? तहसीलदाराबरोबर पोर गेली का प्रांत बरोबर गेली पोरगी? अशी भंगरीत पोरग पाहणार. एरीवरच्या मोठी चोरी तो, मोटरसायकलची पार्ट खोलून इकितो, आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. काय नटमा दिखत लोकांना येतोय राग. वस्तुस्थिती खरी का खोटे सांगा. महिला मंडळ हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. हे या 4 वर्षामध्ये मुलींनी बापाच्या स्वप्नाचा चक्का चूर केलाय. स्वप्न आहे त्याला. प्रत्येक बाप जेव्हा मुलीसाठी काहीतरी करतो तेव्हा त्या बापाचं स्वप्न आहे. आणि बापाचं स्वप्न काय माहितीये तुम्हाला? माझं घुशीर वालेली करू, फक्त नवऱ्याच्या घरी सुखी राहा, मला काहीच नको. उद्या जर माझ्या पोरीला संसारात भावाकडे 20 रुपये मागायची वेळ नाही आली पाहिजे, हे स्वप्न बापाचं आहे. आणि माझी मुलगी जर 28 तारखेला रक्षाबंधनाला भावाला ओवाळायला आली, राखी बांधायला, भावानं जर साडी घेतली नाही तर तिला साडीची अपेक्षा असावा, असं नसावा. इतकी पोरगी नवऱ्याच्या घरी. एवढं स्वप्न आहे त्याचं. काय त्याला स्वप्न आहे, काय त्याला अपेक्षा आहे? आणि बाप हे का करतो माहितीये तुम्हाला? उद्या जर माझं शरीर ठकलं, शरीर एक दिवस ठकणार आहे, आणि मी जर मुलाच्या सुनेच्या ताब्यात गेलो तर माझ्या गुजीरवाड्या लेकराला माझ्या घरात पाणी मिळणार नाही. ते तिच्या घरी सुखी राहावं.